बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही आणि ते दुधी भोपळा खात पण नाही. पण दुधी भोपळ्यामध्ये असे काही घटक आहे की आपण तो खाल्ला पाहिजे आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगला आहे. तर मी आज अशी रेसिपी घेऊन आले की त्यामध्ये दुधी भोपळा घातला हे सुद्धा समजणार नाही आणि तशी चविष्ट अशी रेसिपी होईल. आणि जरी तुमच्या घरी दुधी भोपळा जर आणला तर पहिल्यांदा हीच रेसिपी करशाल अशी दुधी भोपळ्याची आज मी रेसिपी घेऊन आलेले. आता चेक करायचं आहे दुधी भोपळा घेताना कवळा घ्या. मी थोडंसं दाबून बघितलं आणि भोपळा आपला छान असा कवळा आहे. त्यानंतर आपल्याला हा कट करून घ्यायचा, पाठीमागचा भाग काढून टाकायचा आहे आणि हिरवागार भोपळा आणा. सफेद असा असलेला भोपळा आणू नका. आणि जेवढा कवळा भोपळा असेल तेवढी छान अशी ही रेसिपी तयार होते. त्यानंतर कट करून आतमधला जो गर आहे तो मी काढून घेणार आहे, कारण की जे बाजूचं आहे ना तेच वापरणार आहे. आतला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. दुसरी अजून एक पद्धत मी तुम्हाला दाखवते आतमधला गर कसा काढायचा. तर आपण जे साल काढायचं मशीन आहे ना त्याने आपल्याला ह्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. कारल्याच्या सुद्धा बिया जर तुम्हाला काढायच्या असतील तर कारल्याचे 2 काप करायचे आणि ह्या पद्धतीने तुम्ही हे काढू शकतात. बघू शकतात किती पटकन निघते, पूर्ण साफ होते. ही छान अशी ट्रिक आहे आपल्याला किचनमध्ये, तुम्ही ही वापरू शकता. आता त्यानंतर आपल्याला हे किसून घ्यायचे. आता मी भोपळा छान असा बारीक किसून घेते आणि मस्त असा किसलासुद्धा जातो आहे. आणि ही प्रत्येक घरात एक जण तरी असं असतं की ज्याला भोपळा आवडत नाही आणि त्यामुळे आपण कधी भोपळा करायचा टाळला जातो आपल्या घरामध्ये. तर ह्या पद्धतीने करा. कितीही भोपळे असले तरी 2 दिवसात हा फस्त होईल. तर पूर्ण भोपळा मी किसून घेतला आहे. छान असा हिरवागार मस्त कलर दिसतो आहे त्याचा. तर आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा धुवून घ्यायचा. मी ताटामध्येच पाणी ओतून घेतलं आहे आणि छान व्यवस्थित त्याला आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे हा. त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये हा पिळून आणि त्यामध्ये काढून घ्यायचा आहे सगळा. आता हा मी काढून घेते. बघा छान असा लांबडा लांबडा मस्त किसला गेलेला आहे. तर आता मी याच्यातलं पाणी असं दाबून हाताने निथळून घेते आणि एका टोपामध्ये आपल्याला ज्यामध्ये बॅटर तयार करायचं आहे त्यामध्ये हा घालून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपण करून घेऊ आणि सगळं पाणी याच्यातलं काढून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला याच्यातलं ठेवायचं नाही आहे. तर सर्व पाणी ह्या पद्धतीने काढून घेऊ आपण. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बघा सगळा भोपळा आपण इथं मस्त निथळून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि ह्या मिरच्या फिक्या आहे म्हणून मी जास्त घातलेल्या आहे. लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या घातलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं 1 चमचा. त्यानंतर थोडेसे जिरे. हेचं मिश्रण आपल्याला मिक्सरला थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे. नंतर ह्या भोपळ्यामध्ये आपल्याला चण्याच्या डाळीचे पीठ घालायचं आहे. तर इथे आपला भाजीचा जो चमचा आहे ना तो 2.5 चमचा इथे मी पीठ घातलेलं आहे. त्याच चमच्याने आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. हे आपल्याला 4 चमचे घ्यायचं आहे. तर आपल्याला चण्याच्या पिठापेक्षा दुप्पट तरी बाजरीचं पीठ पाहिजे. तर ह्या पद्धतीने पीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जे मिक्सरला आपण बारीक करून घेतलं आहे हिरवी मिरची, लसूण आणि जिरे, त्याचं जे बॅटर आहे ते ओतून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी हे सर्व ओतून घेते. नंतर आपल्याला भांड्याचंसुद्धा धुवून घ्यायचं आहे. तर थोडीशी हळद घालू कलरसाठी. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि सफेद तीळ घालायचे 1 चमचा. नंतर कोथिंबीर घाला भरपूर सारी. आणि नंतर आपल्याला हे पीठ हाताने मळून घ्यायचं आहे. मळताना पाणी घालू नका लगेच. आपल्याला जसं लागेल तसं आपण पाणी घालणार आहे. भोपळा ओलसर असतो त्यामुळे पाणी आपल्याला अंदाजानेच घालायचं आहे. तर आता मी हे मळून घेतलं आहे ह्या पद्धतीने. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं बघू शकता. तर मी अर्धा कप इतकं पाणी होतं आणि ते मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे मळत जायचं आहे. लागलं तरच पाणी घालणार आहे, नाही तर पाणी याचा वापर करायचा नाही आपल्याला इथे. आता बघू शकता जसं मळत जाते हाताने व्यवस्थित मळायचं आहे. जसं तुम्ही मळशाल तसं त्याला पाणी सुटत जाते बघा भोपळ्याला. आणि हे बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. याच्यापेक्षा आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही आहे. आता इथे पाणी पण नाही घालायचं आहे आणि पीठ पण सुद्धा लागणार नाही. ह्याच पद्धतीने हे बॅटर तयार झालं पाहिजे.
त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला चाळणी घ्यायची आहे आपल्याला, ज्याच्यावरती वड्या वाफवायच्या आहे त्यावरती, आणि थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला या बॅटरचा थोडासा भाग घ्यायचा आहे आणि याचे असे मुटके बनवून घ्यायचे आपल्याला या पद्धतीने, आणि ते आपल्याला चाळणीवरती घालून घ्यायचे. छोटे छोटे आकाराचे ह्या पद्धतीने करून घ्यायचे. थोडंसं हाताला चिटकतं आहे म्हणून आपल्याला इथे पाण्याचा हात लावायचा आहे. इथं साधं पाणी घेतलेलं आहे, मी थोडासा हात लावते पाण्याचा, म्हणजे हाताला हे चिटकणार नाही. आणि ह्या पद्धतीने आपण हे सर्व मुटके बनवून घेणार आहे. आता आपण बघितलं की सर्व साहित्य आपल्या घरामध्ये आहे, त्या साहित्यापासूनच आपण ही रेसिपी करतोय. पण ही रेसिपी खायला खूप छान लागणार आहे. ही तुम्ही तोंडी लावायला सुद्धा करू शकतात, किंवा तुम्ही जेवणासोबत सुद्धा वापरू शकता, किंवा तुम्ही ही पाहुणे आले तर पटकन बनवून सुद्धा देऊ शकतात, अशी ही रेसिपी. आता हे सर्व मुटके बनवून घेतलेले, इथे 6 मुटके आपले इथे तयार आहे. आता आपण हे वाफवून घेऊ. इथे पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यावरती चाळण ठेवून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटं आपल्याला फास्ट गॅसवर छान असे शिजून द्यायचे, आतपर्यंत शिजले पाहिजे. आणि तुम्ही बघू शकतात कलरसुद्धा छान असा सुरेख आलेला याचा, आणि मस्त तयार झालेले हे बघा. आणि आपण चेकसुद्धा करून दाखवते तुम्हाला आतपर्यंत कसे शिजले. तर चाकू घ्यायचा आहे आणि चाकूच्या साहाय्याने थोडंसं आपल्याला चेक करून बघते, आणि व्यवस्थित जर सॉफ्ट आलं तर समजायचं आतपर्यंत हे व्यवस्थित शिजलेले. आता हे आपल्याला खाली उतरून घ्यायचे, थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. थंड झाल्यानंतरच वड्या पाडायच्या आहे, नाहीतर याच्या वड्या नीट पडणार नाही. जेवढे छान थंड होतील तेवढ्या वड्या त्याच्या मस्त येतील. आता हे बघा, मी कट करून घेते पोळपाटावर चाकूच्या साहाय्याने, आणि ह्या पद्धतीने आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे. बघू शकता, ज्या मुलांना भोपळा आवडत नाही त्या मुलांना तुम्ही हे नक्कीच द्या, कारण की याच्यात समजणारसुद्धा नाही की यामध्ये भोपळा घातले का नाही. कारण की माझ्याच घरी माझा मुलगा भोपळा खात नाही, तर त्याला जेव्हा खायला दिल्या तर त्यालासुद्धा समजलं नाही ह्या वड्या कसल्या आहे, आणि त्याने खूप आवडीने ह्या वड्या खाल्ल्या आणि सर्व फस्त पण केल्या. तसंच तुमच्या घरी जर आवडत नसेल तर तुम्ही हे अशा वड्या बनवू शकता, आणि तुम्ही ह्या 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता. आता इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे, आणि तेल तापलं की छान कडकडीत तापल्यानंतर आपल्याला ह्या वड्या त्यामध्ये सोडून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित तापलेलं आहे, आणि आपल्याला ह्या हलक्या हाताने पलटी करायच्या आहे. आणि कलरसुद्धा जसं तळत जाऊ ना त्याचा खूप छान असा सुरेख कलर येतो. तुम्हाला दाखवते, हे बघा मस्त असा कलर आलेला आहे वड्यांना, हे बघा. आणि छान अशा कुरकुरीत पण होतात आणि चविष्टसुद्धा लागतात ह्या वड्या. आणि मुलांना तुम्ही प्रवासातसुद्धा ह्या घेऊन जाऊ शकता, मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकतात, तुम्ही तोंडी लावायलासुद्धा ह्या करू शकतात. कुणी पाहुणे जरी आले तर त्यांना नाश्त्यालासुद्धा ह्या करू शकतात. अशा ह्या वड्या आहे, तर तुम्ही ह्या नक्की ट्राय करून बघा. जर दुधी भोपळा जर आणला तर म्हणू नका की कोणी खात नाही, तर तुम्ही ही रेसिपी त्यांना खाऊ घाला, आणि त्याच्यानंतर विचारात की तुला कशी वाटली. तर त्यालासुद्धा समजणार नाही यामध्ये तुम्ही काय घातलेले. तर बघू शकतात एकदम मस्त अशी वडी तयार झालेली बघा. कलर किती सुरेख आलेला आहे, तसं चविष्टसुद्धा झालेली आहे, आणि छान अशी क्रिस्पी झालेली आहे. आणि ह्या वड्या तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते, आणि ही रेसिपी मित्र आणि मैत्रिणीला किंवा तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करू शकतात. आवाज बघू शकतात, छान असे कुरकुरीत झाले.